चला बोला, काय समस्या अशी तुमले? अहो मॅनेजर, काय भानगड आहे माहिती का? आता कधी IPL मॅच चालू होई जायल छे. हो, IPL मॅच चालू होई जायल छे. तर मॅनेजर साहेब म्हणा बँक अकाउंट जसे ते आपलं सेव्हिंग अकाउंट शे. हो, मग आता मग ते सेव्हिंग जर अकाउंट शे तर म्हणा फोन पे देखील चालू शे. पण एक भानगड म्हणजे अशी होई राय ना, जर मी दुसरीकडे कोणता दुकानवर शॉपवर काही वगैरे वगैरे कुठं काही घेणार ना तर फोन पे होई जातच. पण आता काल दिस RCB वर्सेस ती कोलकाता का काहीतरी होती मॅच, तर मला ड्रीम 11 लावून होतं. तर तवर नेमकी बॅलन्स संपी झाला होता. हो ठीक शे, बॅलन्स संपी झाला होता. दुसरा दिवस अकाउंटમાં बॅलन्स टाका, त्यानंतर बी पैसा ऍड व्हायनात. मग काय प्रॉब्लेम होऊ शकस? हाय पाय भाऊ, तो आपला माणूस शे म्हणून तुला सांगितलं आहे नो, या काय ड्रीम 11 फ्रीम 11 काय होती या पैसा लावाना कामं काय करू नको. हो, तर ते चांगला चांगला करोडपतीवरून रोडपती बी जायला शेतस, तर आपण जेवला शेतस तेवढा बी राहणार नाहीत भाऊ. हो सर, असे नका चावत जाऊ तुम्ही. अहो IPL मॅच वर जसा पैसा शे तसा कसा माज नाही शे. हो हाय पाय भाऊ, जर तुला अकाउंटवर आता इथे दिसाडे राहणार 2-2.5 लाख रुपया शेतस बॅलन्स. हो, तर त्या गयात तो जिम्मेदार राशी तुम्ही 8 सही करी दे. म्हणजे कशा विषय राही माहिती का, तू जर काही कोणत्या गोष्टीत पैसा हारणार किंवा काय तर इथे सर्व रिपोर्ट राही. हो, मग नंतर कोणी म्हणाले नको बा काय एवढा पैसा कथा घ्यात काय घ्यात, मॅनेजरना हातात या सर्व गोष्टी काही राहते नाहीत. तर त्यामुळे तुला मी सांगितलं की लालूच रास माणूसले लालूच, त्या लालूच माणूस खूप पैसा हारायचा. त्यामुळे तू आपला माणूस नाही, त्यामुळे तुला सांगणार प्रयत्न काय तो काय ऐकायला तयार नाही. त्यामुळे तो प्रश्न तुनाशी आता. हो, बाकी काय आता तुला बँक चालू जाईल शे, तू विड्रॉ करू शकस. तर ठीक शे. चला नेक्स्ट. हो मॅनेजर नमस्कार. हा बोला. अहो सर म्हणतं म्हणा काय विशेष आहे, आता माले गेल्या 10 वर्षापासून पगार चालू शे 5,000 रुपया महिना म्हणा बँक अकाउंटवर पडी राहणार. पण आता सध्या 3 महिन्यापासून जात बँकात रुपया पडी नाही राहणार. काय प्रॉब्लेम शे जरासं पाहतस का? काय नाव आपलं? नथुराम सकाराम गोरपडे. सर ते असे कारण होईल की आपल्या अजूनपर्यंत KYC होईल नाही सर. हो, तुम्ही फक्त येतच जातच पैसा काढी की जातस, पण बँकेला हाऊ प्रूफ पाहिजे शे की हाऊस माणूस नाही की पैसा काढस की टाकस. हो ठीक शे, तुम्ही टाकायला तर प्रयत्न करतात नाही पण काढायला जास्त प्रयत्न करेल शे. त्यामुळे KYC करणं अनिवार्य शे. आणि KYC साठी तुम्हाला आधार कार्ड लागे, पॅन कार्ड लागे, बस आणि सही लागे. एवढा 3 गोष्टी तुम्ही कळत तर तुम्हाला KYC चालू जाईल. आणि प्रश्न म्हणजे आता 3 महिन्यापासून तो पगार पडेल नाही शे, तर तो रिव्हर्स पगार म्हणजे आता येत्या पुढल्या महिन्यात पडी जाईल. म्हणजे एकच दम 15,000 आणि 5,000 म्हणजे 20,000 रुपये एकदम तुम्ही पडी जातील. आणि त्यामधून तुम्हाला 10,000 रुपये काढता येतील. कारण की सध्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला पैसा नाही शेत त्यामुळे तुम्हाला मिनिमम 10,000 रुपये तरी अमाऊंट ठेवणी पडी. कारण की फक्त 1 महिन्यासाठी गोष्ट अशी म्हणजे त्यांना थोडंफार व्याज जरी होणार. आता 10,000 3% काय म्हणजे 30-40 रुपया तर पडणार नसत महिन्याले. तर त्या 40 रुपया तरी तुम्हाला बँक अकाउंट मारातील. त्यांना पुढल्या वेळेस तुम्ही त्या बँक अकाउंट म्हणून पैसा काढू शकता सर. शिष्य मंडळी असे काम होईन, पैसा पडणार नाही तर KYC होईल नव्हती. मंडळी व्हिडिओ कसं काय वाटणार कमेंटमा सांगा आणि आपला व्हिडिओ हाऊस शेअर कर द्या.